आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ऐतिहासिक निर्णय, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। शिंदेंचे 16 आमदार पात्र, सुप्रीम कोर्टाचं व्हीपवरील निरीक्षण राहुल नार्वेकरांनी बदललं। शिंदेंचं 16 आमदार पात्र ठरल्यानं सरकारला कोणताही धोका नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। ठाकरे गटाचे आमदारही पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र, निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार। 16 पैकी एकाही आमदारांना पात्र करता येणार नाही। 2 गट आक्षेप घेऊ शकतात, पण विधिमंडळ बहुमत हाच खरा पक्ष, नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय। ठाकरेंना धक्का, भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता, विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्ष, नार्वेकरांचा निर्णय। सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती नार्वेकरांकडून अमान्य। एकनाथ शिंदेंना पक्षातून काढण्याचे अधिकार एकट्या ठाकरेंना नाहीत। पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असणार। शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून काढू शकत नाही, विधानसभा अध्यक्षांचं निरीक्षण। उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा सपोर्ट नव्हता, राष्ट्रीय कार्यकारिणीच गटनेत्याबाबत निर्णय घेऊ शकते, राहुल नार्वेकरांचं निरीक्षण। पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक, नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत, निकाल वाचनादरम्यान नार्वेकरांचं निरीक्षण। 2018ला पक्षांतर्गत निवडणूक झालेलीच नाही, म्हणून 2018ची घटना दुरुस्ती नियमबाह्य, निवडणूक आयोगाकडून मिळालेली घटना आम्ही ग्राह्य धरली, नार्वेकरांचं निरीक्षण। 2023ला जी घटना दिली गेली तीच मी ग्राह्य धरतो, शिवसेनेची 1999ची पक्षाची घटना मान्य करणार, शिवसेनेच्या घटनेबाबत नार्वेकरांचं निरीक्षण। खरी शिवसेना कोण हे शिवसेनेच्या घटनेवरूनच ठरतं, 1999 मधील शिवसेनेची घटना नार्वेकरांनी धरली ग्राह्य, नेते आणि पदांची रचना यानुसार खऱ्या पक्षाचा निर्णय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं निरीक्षण। 2018 मध्ये घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, निवडणूक आयोगाचं निरीक्षण। 27 फेब्रुवारी 2018ला प्रतिनिधींची नावं आयोगाला कळवली, त्यात प्रतिनिधी सभेचं विवरण नसल्याचंही नार्वेकरांचं निरीक्षण। उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाही, त्यामुळे ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य, आमदार अपात्रता निकाल वाचनादरम्यान राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। आजच्या निकालातून लोकशाहीची हत्या, निकालाची मॅच फिक्सिंग केली, सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा। आगामी निवडणुकीपूर्वी दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती। नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे नार्वेकरांनी निकालातून दाखवलं, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल। बाळासाहेबांनी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती, हा राजकीय निवाडा, सत्ताधाऱ्यांना हवा तसा निर्णय नार्वेकरांनी दिला, सत्ताधाऱ्यांकडून निकालाबाबत आधीच भाष्य, शरद पवारांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांकडून विविध नियमांचा दाखला देत निकाल, सरकार मजबूत आणि भक्कम आहे, निकालावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर अनेकांकडून वारंवार सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, हा निर्णय नव्हे भाजपचं मोठं षडयंत्र, संजय राऊतांचा हल्लाबोल। कोण शिंदे, कोण गोगावले आणि नार्वेकर यांची अवकात काय, संजय राऊत यांची शिंदेंवर टीका, अध्यक्षच बेकायदेशीर, ते काय शिवसेनेचा निर्णय करणार, राऊतांचा हल्लाबोल।